एनसीपी अजितदादा पवार गट पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा। क्रिकेट ग्राउंड घड्याळ चिन्हानं व्यापलं। नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या प्रचाराची रणधुमाळी जोरावर आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी पाडवी क्रिकेट ग्राउंड इथं भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं। या सभेला पालकमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार सनाजी मलिक, युवक राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, आमदार फारुख शहा, जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे, ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव, नरेंद्र नगराळे तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 11 वाजता ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित यांच्या संपर्क कार्यालयातून ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅलीने झाली। रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड मार्गे पुढे सरकत पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। शास्त्रीनगर नारायणपूर रोड मार्गे फिरत रॅलीचा समारोप पाडवी क्रिकेट ग्राउंड इथं झाला। त्यानंतर पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा पार पडली। सभेत बोलताना कोकाटे म्हणाले की राज्यात आमची सत्ता असून मी मंत्री झाल्यापासून नंदुरबार जिल्ह्याला निधीच कमी पडू दिलेला नाही। नवापूर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव आणि सर्व नगरसेवकांना प्रचंड बहुमताने निवडून द्या। नवापूर नगरपालिकेला निधीची कमतरता भासू देणार नाही। ते पुढे म्हणाले की रॅली दरम्यान शहरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था पाहिली। मागील सरकारने कोणताही विकास केला नाही। एक संधी राष्ट्रवादी अजित पवार गटाला द्या। रस्ते, वीज, फिल्टर पाणी यासह सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावून नवापूर शहर आदर्श बनवू। यानंतर आमदार सनाजी मलिक म्हणाले, नवापूरच्या विकासासाठी घड्याळ हेच योग्य चिन्ह असून काम करणारा फक्त घडीवाला आहे। पुढे सूरज चव्हाण, अभिजित मोरे, भरतभाऊ गावित, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव यांनी नागरिकांना उद्देशून मनोगत व्यक्त केलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माजी पंचायत समिती सभापती दिलीप गावित यांनी केलं होतं। सभेला नवापूर शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने हजेरी लावलेली होती। 2024 में विधानसभा चुनाव के पहले मैंने मेरे राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार, अपने महाराष्ट्र स्टेट के उप मुख्यमंत्री अजित दादा पवार, जिनको मैं सिर्फ दादा बोलती हूँ, दादा से एक ही लाइन पूछा कि दादा आपने मेरे लिए बहुत कुछ किया है। मेरे अब्बा के कठिन समय में मतदार संघ को जब जब जरूरत थी आपकी, आपने ये साबित किया कि आप नेता के नेता नहीं है लेकिन लोगों के नेता हैं। लेकिन मुझे बताइए मैं किस आश्वासन से आगे बढ़ूं और घड़ी का बटन चूज करके उस चिन्ह पे निवडणूक लड़ूं। तो उनका एक ही स्टेटमेंट था कि मैं अपनी विचारधारा, वो विचारधारा शिव शाहू फुले अंबेडकर की, उस विचारधारा की बात हम जब करते हैं तो उसका मायने क्या होता है? उसका मायने ये होता है कि कोई भी जात का, कोई भी धर्म का, कोई भी भाषा, कोई भी प्रांत से आया हुआ हर एक व्यक्ति हमारे लिए समान है और उनके साथ कोई भी तरीके का भेदभाव नहीं होगा। सिर्फ ये एक लाइन थी और मैंने घड़ी का बटन चुना, घड़ी निशानी चुनी। लेकिन बहुत सारे लोग हमारे पास आए कि आप महायुति सरकार में हैं, महायुति की तरफ से इलेक्शन लड़ रहे हैं, तो हम आपका साथ नहीं दे पाएंगे। जो गया सो गया, लेकिन आज वो सभी लोग हमारे साथ हैं क्योंकि वो जानते हैं अगर काम करने वाला कोई है तो वो सिर्फ घड़ी वाला है और हम नहीं। हमारा नेता, हमारा जो नेता है वो भी यही मानता है कि भाई विचारधारा को लेके हम काम के साथ लोगों के बीच में जाएंगे और लोगों के लिए काम करेंगे। हम पूरा रास्ता पदयात्रा करते हुए, उस पदयात्रा में हमने रास्ते देखे। आपके पालक मंत्री से मैं बात कर रही थी। पहले तो आपको मैं बोलना चाहूंगी कि आप खुशनसीब हो कि हमारे पास जो पालक मंत्री है वो अल्पसंख्यक मंत्री भी है, वो युवक के मंत्री भी है, स्पोर्ट्स मिनिस्टर भी है। और बात करते वक्त उन्होंने बताया कि मैं ये सड़क देख रहा हूँ, मेरे जिलाध्यक्ष ने भी उसके बारे में मुझे बताया है। इधर जिधर हम खड़े हैं इधर ही एक क्रीडा संकुल बन सकता है। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान या ठिकाणी वाचन या ठिकाणी करणं कालच्या दिवशी आवश्यक होतं। 26 नोव्हेंबर असल्यामुळे आणि दादांना त्या ठिकाणी जमत होतं आणि म्हणून दादांनी मला लेखी आदेश काढला की आपण संविधान वाचनासाठी सकाळी 10:30 वाजता मुंबईला या ठिकाणी आपण जावं। मला लेखी आदेश काढल्यामुळे मला जाता आलं नाही, परंतु दादांना जमत नव्हतं असं असताना सुद्धा सकाळी 6 वाजता दादा दर्शनाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनाला गेले। एकटेच गेले, मीडिया पण नाही आणि फोटोग्राफर पण नाही, कोणी नाही। दर्शन घेऊन आणि नंतर मग एअरपोर्टला जाऊन पुण्याला गेले।
म्हणजे इतकं तत्पर काम, दादांची जबाबदारी माझ्यावर असताना सुद्धा दादांनी स्वतः या ठिकाणी कोणावर विश्वास न ठेवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी पुतळ्याचं अभिवादन केलं, संविधानाचं अभिवादन केलं आणि नंतर ते पुढे पुण्याला गेले. यावरनं त्याच्या डोक्यामध्ये किती तत्परता असते हे आपण समजू शकता. आणि त्यांचा पक्ष हा शिव शाहू फुले आंबेडकर या विचारावर आधारित पक्ष आहे. या ठिकाणी काम करत असताना आम्हाला सर्वांना दादांची शिकवण आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाचे प्रश्न सुटले पाहिजे, जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे, त्यासाठी सत्ता वापरली गेली पाहिजे आणि त्यासाठी या ठिकाणी काम करण्यासाठी आम्हाला अहोरात्र दादा पाठीशी आमच्या उभे राहतात. मी आपल्याला सांगू इच्छितो की दादा राज्याचे मंत्री आहेत, मी सुद्धा राज्याचा मंत्री आहे, आपला पालकमंत्री आहे, त्याच पलीकडे जाऊन अल्पसंख्याक मंत्री सुद्धा आहे आणि स्पोर्ट्स मंत्री आणि युवक मंत्री सुद्धा मीच आहे. त्यामुळे आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष खूप झाले माझ्यासाठी. आपण नगराध्यक्ष जयवंत जाधव आपण निवडून येणार, सर्व नगरपालिकेला आपण बसून या आपला नवापूर शहराचा DPR तयार करा, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा, संपूर्ण शहर या ठिकाणी एकत्र करा, अंडरग्राउंड ड्रेनेज, रस्ते, क्रीडा सुविधा आणि वेगवेगळ्या ज्या सुविधा आपल्याला पाहिजे त्याचं DPR तयार करा. त्याची मंजुरी या ठिकाणी राज्य सरकारमार्फत कुठूनही आपल्याला मिळवून देतो आणि लवकरात लवकर हे नवापूर शहर हे धूळमुक्त शहर या ठिकाणी कसं होईल आणि उत्कृष्ट शहर कसं होईल यासाठी मी तुम्हाला आश्वासित करतो. मला खूप जास्त बोलण्यामध्ये फार भाषण करण्याची मला सवय नाही, परंतु काम करत असताना मी जसं दादा बारामतीला काम करतात त्याच धर्तीवर मी माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतो आणि त्याच धर्तीवर या नवापूर जिल्ह्यामध्ये, नवापूर तालुक्यामध्ये आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये काम व्हावं ही माझी या ठिकाणी मनापासूनची दान आहे. आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेक असुविधा या ठिकाणी बघायला मिळतात. त्यामुळे वर्षानुवर्ष ज्यांनी या ठिकाणी राज्यामध्ये सत्ता उपभोगली, ज्यांनी या ठिकाणी राज्यामध्ये पद उपभोगले, परंतु आपल्या गावासाठी, आपल्या परिसरासाठी, आपल्या बांधवासाठी फार काही करू शकले नाही. यापेक्षा आपल्याला एक संधी प्राप्त झालेली आहे. आपण भरत दादांना या गावाने चांगलं मताधिक्य दिलेलं आहे. मला खात्री आणि विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मतांनी जयवंत जाधव निवडून येतील या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये शंका नाही. आपण सर्वजण पाठीशी उभे राहा. एकदा सर्वच्या सर्व उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले की आपल्याला मागे वळून पाहण्याची गरज पडणार नाही. जय हिंद, जय आदिवासी. सगळ्यांना या ठिकाणी मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. या नवापूर नगरीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे नवापूर शहर हे तुमचं आमचं सर्वांचं आहे आणि इथं आपल्याला सगळ्यांना सुखा समाधानाने आणि शांति में राहायचं है. अमन और शांति अपने नवापुर में बरकरार रखना चाहिए. इसके लिए घड़ी को अपन को चुन के देना है. मेरी माता बहनों से मेरी विनती है कि नवापुर शहर के अंदर बहुत सारे लोग खड़े हैं, वो भी अपना अपना प्रचार करने वाले हैं, लेकिन जो अपने साथ कभी खड़े नहीं रहते, कभी जब अपन को तकलीफ रहती है तो अपने तकलीफ में कोई खड़ा नहीं रहता है. आपको सबको मालूम है 24 घंटे रात दिन भरत भाई आपके साथ रहता है. भरत भाई का फोन आपके लिए हमेशा चालू रहता है. मैं आपसे गुजारिश करता हूँ, आपसे विनती करता हूँ कि आने वाले दिनों के अंदर नवापुर में, पूरे नवापुर के अंदर अपन घूम रहे, देख रहे, हर जगह अपन को मिट्टी दिख रही है, धूल दिख रही है. मेरी माता बहन जब सब्जी लेने जाती है तो मुंह पे कपड़ा बांध के जाती है और बहुत हमको गलत लगता है, अच्छा नहीं दिखता है. नवापुर की परिस्थिति सुधारना चाहिए. नवापुर के अंदर जितने भी रास्ते हैं, नवापुर के अंदर ये जो पीछे क्रीडा ग्राउंड देख रहे, क्रीडा संकुल देख रहे, इसको भी अपन डेवलप करना चाहते हैं. जो मेरे नौजवान है उनको भी मैं बोलना चाहता हूँ कि ये क्रीडांगन जो अपन जहाँ हर संडे को खेलते हैं, ये ग्राउंड को भी अच्छा बनाएंगे. और यहाँ जो बैठे नौजवान हैं उनको भी बोलना चाहता हूँ कि MIDC के मार्फत जितने भी अपने नवापुर के नौजवान हैं, ग्रामीण भाग के जो लड़के हैं, उनको रोजगार देने के लिए ये भरत भाऊ आधी रात को तुम्हारे लिए साथ खड़ा है. जितने भी अपने नवापुर में जितने भी बेरोजगार लोग हैं उनको रोजगार देने के लिए ये भरत भाऊ का वादा है. ये मंत्री महोदय, इनके सामने मैं आपको बोलता हूँ कि नवापुर का एक एक गली, नवापुर की एक एक बस्ती, नवापुर का एक एक चौक, हर जगह पे अपन को हर जगह पे सीमेंट कंक्रीट का रास्ता दिखेंगे. जैसा MIDC का रास्ता भरत भाई ने बनाया वैसा नवापुर का अपन बनाना की कोशिश करेंगे. मैं आप सबसे, मी जयवंत पांडुरंग जाधव नसून माणिकराव दादा परिवारातील एक त्यांचा मुलगा नगराध्यक्ष या पदासाठी उभा आहे. सर्वांना एकच विनंती करेल की येत्या 2 तारखेला राष्ट्रवादी या चिन्हावर 1 ते 11 प्रभागामध्ये आपले जेवढे उमेदवार आहेत 23, माझ्या संकट 24 नगराध्यक्ष
पूर्ण पॅनल टू पॅनल घड्याळ या चिन्हावर मतदान करून या नवापूर शहराची सेवा करण्याची संधी मला द्यावी। सर्वांना सांगावं असं वाटतं की माणिकराव दादा परिवाराने 1960 पासून तर आजपर्यंत या नवापूर शहराची सेवा केलेली आहे आणि अखंड सेवा करण्याचं ध्येय मी आणि भरत भाऊने घेतलेलं आहे। मी सर्वांना एकच विनंती करेल की नवापूर शहराचा विकास करायचा असेल तर महाराष्ट्र सरकारचं पालकमंत्री आणि अर्थ खात्याची तिजोरी आपल्याकडे असल्यामुळे या नवापूर शहराला कुठलीच निधी कमी पडू देणार नाही असे पालकमंत्री आता त्यांच्या भाषणात ते सांगतीलच। आणि मी सना दीदींनाही विनंती करतो की या नवापूर शहराची आपण दादांच्या घरापासून ते इथपर्यंत आलेला आहे, रस्त्यांची स्वच्छता आरोग्य असेल सर्व फार सुविधा या खराब झालेल्या आहेत आणि त्यासाठी येत्या 2 तारखेला आम्ही नक्कीच घड्याळाचं चिन्ह इथं दाबून प्रचंड मतांनी 24च्या 24 उमेदवार विजयी होणार आहेत। आपण आल्यात इथं एवढ्या लांब आलात आम्हाला आशीर्वाद देऊन नक्कीच आमची ऊर्जा वाढलेली तरी जास्त वेळ न घेता आम्ही सर्व माझ्या मतदार बंधू आया भगिनींना एकच विनंती करेल की आपले मित्र मंडळी सर्व परिवार गावागावात जिथं जिथं असतील प्रत्येकाला एकच विनंती करा, घड्याळ आणि भरत भाऊ, घड्याळ आणि भरत भाऊ। नवापूर शहरामध्ये घड्याळशिवाय हे कुठलं चिन्ह दिसले पाहिजे। धन्यवाद। त्याचं कारण आहे मी भरत भाऊ तुमच्या ज्यावेळेस फॉर्म भरायचा दिवस होता त्यावेळेसची रॅली सुद्धा पाहिली होती आणि आजच्या दिवसाची रॅली सुद्धा पाहिली। मला वाटतं दोन्ही रॅलीमध्ये मला असं वाटलं की ती फॉर्म भरायची रॅली नव्हती आणि आजच्या प्रचाराची रॅली नव्हती, तरी विजयाची मिरवणूक होती की काय असा भाग मला या ठिकाणी झाला होता। कारण ज्यावेळेस आपण रस्त्यातनं फिरत होतो त्यावेळेस प्रत्येक घरातून माणूस बाहेर येऊन तुम्हाला नमस्कार करत होता। हे तुम्ही कमवलेलं पुण्य आहे, हे तुम्ही कमवलेलं लोकांचं प्रेम आहे, म्हणूनच लोक स्वतःहून घराच्या बाहेर येऊन तुम्हाला नमस्कार करत होते। खरं तर भरत भाऊचं मी कौतुक अजून एका गोष्टीसाठी करतो। ज्यावेळेस पालकमंत्री महोदय मी त्यांचं भाषण ऐकत होतो, भाषण ऐकत असताना नेता दूरदृष्टी कशी असते हे त्यांच्या भाषणामध्ये मला दिसून आलेले। आता पालकमंत्री आले, राज्याचे क्रीडा मंत्री आले आणि आल्याच्या नंतर पहिलं त्यांनी गावातून फिरवलं, म्हणजे गावचे रस्ते गटारी पाणी कसं आहे व्यवस्था हे त्यांनी पालकमंत्र्याला दाखवलं आणि भाषणामध्ये सांगितलं क्रीडा खाते तुमच्याकडे या भागामधल्या माझ्या युवक बांधवासाठी भविष्यात इथं क्रीडा संकुलन किंवा क्रीडासाठी जे काही साहित्य लागणार आहे हे पालकमंत्री आणि क्रीडा मंत्र्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं निर्माण व्हावं यासाठी सुद्धा मागणी केली। म्हणजे इथं आणून सुद्धा भविष्यात नवापूरच्या जनतेचा विचार करणारा नेता म्हणजे आमचे भरत भाऊ। भरत भाऊ मला विश्वास आहे आपला पराभव विधानसभेला जरी झाला असला तरी इथली जनता त्या पराभवाचा बदला या नगरपंचायतीच्या निवडणुकामध्ये घेऊन एक हाती सत्ता तुमच्या हातात दिल्याशिवाय राहणार नाही। त्याचं कारण ही निवडणूक तुमची नाही राहिलेली आहे, ही निवडणूक जनतेची निवडणूक झालेली आहे, ही निवडणूक सर्वसामान्य माणसाची निवडणूक झालेली आहे। कारण इथं 3 पक्षाची नवापूरचे माझे बंधू भगिनी साहेब मोठ्या संख्येने अल्पसंख्याक समुदाय आज उपस्थित आहे, त्यामुळे जर आम्ही भाषण पण हिंदी मध्येच करतो। मेरे भाई और बहनों, नवापुर की चुनाव अभी अंतिम अपने चरण में है और इस अंतिम चरण में आप सब लोगों को एक निर्णय लेना है कि आने वाले नवापुर का भविष्य हम जो लिखने जा रहे हैं, आने वाले नवापुर शहर का ताबा, आने वाले नवापुर शहर की नगरपालिका किसके हाथों में सौंपी जाए, इसका चुनाव 2 तारीख को होने वाला है। और जितना मैं भरत भाऊ साहब को जानता हूं, जितना हम लोग माणिकराव दादा को जानते थे, जितना माणिकराव दादा के पूरे परिवार को जानते हैं, आज नवापुर अगर सबसे ज्यादा सुरक्षित, सबसे ज्यादा समृद्ध, सबसे ज्यादा स्वच्छ और सुंदर अगर किसी के हाथों से बन सकता है तो वो आदरणीय भरत भाऊ साहब के हाथों से ही बन सकता है। इसमें मेरे मन में कोई दो राय नहीं है। यहाँ पे
बाकी की पार्टियां भी चुनाव लड़ रही है, आमदार साहब की भी पार्टी चुनाव लड़ रही है। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे, नवापूर।